ट्रेन वरून जाते. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे मेघल पेशपाट. तर मित्रांनो, आज आपण शिर्डीमधल्या बारीक सारीक गोष्टी पाहणार आहोत, जसं की खंडोबा मंदिर आणि त्याच गोष्टींचं खूप महत्त्व आहे. खूप काही काही पाहणार आहोत आपण. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मंडळी, खंडोबा मंदिरचा इतिहास खूप जुना आहे. तुम्हाला माहीत नसेल तर एकदा यूट्यूबवर सर्च करून पाहायला विसरू नका. एलकोट एलकोट, जय मल्हार. तर मंडळी, मी आता तुमचा ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जरा पण वेस्ट नाही करत, कारण की आता आपण आलो आहे साई हेरिटेज विलेज. बघा, तर मंडळी खूप काही ॲक्टिव्हिटी आहेत. रोपवे पण आहे इकडे, बघा रोपवे पण आहे आणि छोट्या मुलांसाठी खूप काही ॲक्टिव्हिटी आहे. तिकडे इकडून ट्रेन पण गेली का दिवशी. चाल, घाबरतो का? बघा, हे बघा ट्रेन आली, बघा ट्रेन आली. अशी ट्रेन वरून जाते. कनिष बघा किती घाबरलाय. चलो शिर्डी, चलो शिर्डी. मीनार देखो, वारो का प्यारो का प्यार देखो, तमाशा देखो, आगरा का ताजमहल, गिरबिट सारा संसार देखो. के पैसा फेंको, तमाशा देखो. दोस्तों का दोस्त, यारों का यार, जिसका नाम सुन के कांपे हर शैतान. गॉड अल्लाह और भगवान ने बनाया एक इंसान, जो तुझ में भी है वो मुझ में भी है, कहीं ना कहीं वो हम सब में. दिल की बातें की जन्नत बताएंगे हम, प्यार का भरोसा लेके आएंगे हम. मंडळी, मॅजिक शो आणि दुसरं आम्ही ते पण पाहिलं, खूप छान आहे. तो मुलगा बोलतोय त्याचे पैसे आहेत. आतमध्ये ते जुनी गोष्ट आहे मित्रांनो. पहिल्याच्या काळात मूवी कोण जास्त बघायला जात नव्हतं आणि डायरेक्ट त्याच्यामधून सगळीजणं बघायची. तर ती गोष्ट काहीतरी नवीन होती माझ्यासाठी. आणि बघा, इकडे जादूचा गेम परत चालू झाला. तर मंडळी, आपण कधीशी ना ट्रेन गाडीमध्ये बसलो होतो, त्याच्यानंतर जादूचा खेळ पाहिला. आत्ता चाललो आहे आपण रोपवेवर. तर चला, रोपवेवरून वरची सीनरी पाहूया, व्ह्यू पाहूया वरून कसा व्ह्यू आहे. लेट्स गो. तर मंडळी, ट्रेन गाडी एकदम फास्ट चाललेली, पण हे थोडं स्लो आहे, पण खूप भारी वाटते. एकदम हवा आहे, एकदम चिल. आणि उन्हाला पण आहे तसंच, पण हवा आहे म्हणून काय वाटत नाही आपल्याला.
मंदिराजवळ आलो ना बघा, आरती चालू झाली बाबाची, हे बघा, कारण की आता 12 वाजले तर आरती भेटते आपल्याला. तर मंडळी खूप छान असं दर्शन पण केलं आम्ही आणि खूप छान अशी आरती पण घेतली आणि अक्षरशः आहे तर खूप भारी वाटते दर्शन करून. आणि मित्रांनो हे बघा, आमची इकडे खरेदी पण चालू झाली. गणेशला घड्याळ घेतला, मला गॉगल घेतला, थोडीफार आता खरेदी करायला घेतली. तर मंडळी आपण आता खूप खरेदी केली, आता जेवायसाठी आलोय मूनलाईटमध्ये. तर चलो मंडळी, हे बघा मटका मटण ऑर्डर केले आम्ही मस्तपैकी आणि आता राईस पण घेतले जेवायसाठी. तुम्हाला मी आता जेवण भेटतो, खूप छान असं जेवण आहे, खूप भारी सुगंध येत आहे आणि भूक पण खूप लागली, तर तुम्हाला जेवण भेटतो एक नंबर. तर मंडळी आम्ही 2 वाजता रूमवर आलो झोपायसाठी आणि झोपून गेलो. मला खूप झोप आलेली, झोपून गेलो आणि 3 वाजता जो पाऊस चालू झाला शिर्डीमध्ये, हे बघा क्लायमेट बघा काय केलं आणि इकडे बघा पाणी साचलंय पूर्ण, वीज चमकलेली तेव्हा मी झोपलेलो एकदम गार. मला वाटलं का असंच काय पडलं असेल. तर मंडळी रेडी होऊन आम्ही खाली आलोय आणि जो वास येतोय, पहिला पाऊस पडला तसा वास येतो आपल्याला, सुगंध येतो मस्त भारी, तसा आता वास येतोय तर खूप भारी वाटते. 5 minutes later. तर मंडळी अशा क्लायमेटमध्ये हे बघा भजी आणि वडे आणि त्यासोबत मस्तपैकी चटणी, हा हा बाबू खुश, बाबू खुश. कडक क्लायमेट झाले आणि मस्तपैकी भजी एन्जॉय करतो त्यासोबत. हे बघा 2 जण बसलेत, कनिष नाही बसला म्हणून मी पण नाही बसलो. तर मंडळी खूप छान असा क्लासिक कार्यक्रम चालू होता, साऊथचा क्लासिक कार्यक्रम चालू होता, तो पाहिला आम्ही. आणि बघा इकडून मंदिर दिसते बाबांचं. आणि आता आम्ही इकडे फिश पोटॅटो घेतलाय खायसाठी मिनी आणि कनिषनी, तर तेच एन्जॉय करतोय. काय गणेश? तर मंडळी परत मूनलाईटला आलोय, कारण की इकडे एक पण चांगला नॉनव्हेजचं हॉटेल नाही आहे आणि हे खूप क्लासिक हॉटेल आहे, खूप भारी हॉटेल आहे, पण आम्ही नॉनव्हेजसाठी इकडे जातो. तर चला मला मी जेवण भेटतो. The next day. शुभ सकाळ मित्रांनो, रात्री मी हॉटेलला आलो मूनलाईटवरून आणि झोपून गेलो. खूप झोप आलेली मला आणि क्लायमेट पण खूप छान झालं होतं त्याच्यामुळे, आणि जेवलो पण खूप होतो, मी झोपून गेलो त्यामुळे आणि झोपलाय. चला मग ब्लॉग कंटिन्यू करूया आपला. तर मंडळी आम्ही आता फायनली रेडी झालेलो आहोत आणि रूमच्या बाहेर निघालेलो आहोत आणि आता चाललो आहे आपण, कुठे चाललो आहे आपण? मुखदर्शन करायला चाललो आहे मित्रांनो आता आपण बाबांचं. चला मुखदर्शन करूया आणि त्याच्यानंतर आपण बाबांचं जेवण जेवणार आहोत, म्हणजे प्रसादाचा लाभ घेणार आहोत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मुखदर्शन केलं आपण आणि डायरेक्ट आता प्रसादाचा लाभ घ्यायला आलो आहे, जेवणाचा लाभ घ्यायला आलो आहे. चला लाभ घेऊया मस्त. भूक पण खूप लागली आणि आज आम्ही खूपच लेट उठलो आहे, 11 वाजता उठलो आहे, त्यामुळे मुखदर्शन केलं आम्ही आणि डायरेक्ट जेवायला आलो.
तर मंडळी आपण बाबांचं जेवण झालो, प्रसाद खाला खूप छान असा. आणि आता बॅग पॅकिंग केलेत बघा. आणि आता आपली वंदे भारत ट्रेन आहे, तुम्हाला ट्रेन पण दाखवायचा प्रयत्न करणार आहे पूर्ण. पहिला आपण आता नाश्ता करून घेऊया. खूप छान असा नाश्ता येणार आहे. कनिशने वॉटरमेलन ज्यूस मागितला आहे, मी कोल्ड कॉफी मागितली, मम्मीने चाय मागितला. साईनगर शिर्डी. तर मित्रांनो आपण फायनली आता पोचलेलो आहोत स्टेशनवर. चला आता वंदे भारत दाखवतो तुम्हाला. स्टेशनवर लागलेलीच आहे, तर तुम्हाला दिसेलच लवकर. लेट्स गो. मी फर्स्ट टाईम चाललो आहे वंदे भारतमध्ये. मी ही गोष्ट पण ऐकली होती वैभवच्या तोंडावरून, चालताना ही पण नवीन ट्रेन वंदे भारत. ती पण कधी ऐकलेली, जेव्हा आपण फिशिंग रॉड घ्यायला गेलो होतो त्या टाईमला मी ऐकलेलं. तेव्हा वंदे भारतची नवीन ट्रेन निघाली. ट्रेन बघा, खूप मोठी ट्रेन आहे आणि पूर्ण जॉईंट असते. AC डब्यासाठी, AC ट्रेनसाठी पूर्ण जॉईंट असते. चला पूर्ण मोड. हे बघा मित्रांनो, इंडियन रेल्वे वंदे भारत. फुल एक्साइटेड आहे मी मित्रांनो ट्रॅव्हल करायसाठी, कारण की एक्सप्रेस खूप धमाल मस्ती करणार बाबा. मी पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो. तर मित्रांनो आपण डायरेक्ट आता ठाण्याला उतरणार आहोत. आणि ट्रेन बघा, ट्रेन काय वाटते. आतमधून पण भारी आहे आणि बाहेरून पण भारी आहे बघा. आणि इकडे बघा टर्मिनल, डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर CSTला थांबेल. तर मंडळी आता आपली मील पण आलेली आहे, स्पेशल मील आहे आपल्यासाठी. चिक्की पण आहे, चिवडा आहे आपला हल्दीरामचा आणि कचोरी आहे वाटते, खूप छान असे. आणि सॉस आहे. आणि मम्मी पण मील एन्जॉय करते ते बघ, खूप छान अशी मील आहे. चला मील एन्जॉय करू. तर मंडळी हे बघा, रेल्वेकडून आपल्याला एक पाण्याची बॉटल पण येते. हे बघा, खूप छान असं बाथरूम आहे इकडे. आणि इकडे पर्सनली इन्फॉर्म करतात कमोडमध्ये काहीच टाकायचं नाही, कचरा दिसता आपल्याला. पर्सनली इकडे बघा, इकडे आपल्याला डस्टबिन पण दिलेलं आहे, त्याच्यात आपण टाकायचं. बाथरूमच्या कमोडमध्ये काय टाकू नाही शकत. 5 minutes later. तर मित्रांनो इकडे गरम पाणी देत आहेत आणि त्याच्यात आपल्याला हे टी सप्लिमेंट देत आहेत, टाकायचं याच्यात मसाला टी. बघा चहा रेडी झाला आपला. आणि मित्रांनो आता एक सीन झाला, आपण एक पॅकेटचे 3 चहा बनवू शकतो. मी 2 कप एवढा मसालाच टाकला याच्यात. तर बघू टेस्ट काय येते. आहे याच्यात थोडं, पण 2 कप एवढा मसालाच टाकला याच्यात. 2 hours later. तर मित्रांनो आता डिनरचा टाईम झाले आणि हे बघा डिनर पण आला आहे आपला. बघा याच्यात बटाट्याची भाजी आहे आणि चपात्या आहे, तिकडे दही आहे. याच्यात बघूया काय आहे. अरे यार, हे बघा भात, डाळ आणि पनीरची भाजी आहे. A few minutes later. तर मंडळी हे बघा इकडे व्हिडिओ कॉलवर बोलत आहेत फॅमिलीसोबत. आणि हे बघा कनिश बघा आईस्क्रीम खायला झोपणार. खोकला झाला तरी पण आईस्क्रीम खाते, काय समजते का नाही यातला. मीनी पण आईस्क्रीम घेतले. हे बघा आईस्क्रीम. चलो आईस्क्रीम एन्जॉय करते. आता दही एन्जॉय करत होतो, आता आईस्क्रीम एन्जॉय करतो. 1 hour later. तर मंडळी आम्ही आता ठाण्याला उतरणार आहोत, म्हणून आम्ही रेडी झालोय बॅग घेऊन मस्त. आता थोड्याच वेळात आपलं स्टेशन पण येणार आहे, त्यामुळे थांबलोय.
मंडळी आम्ही आता ट्रेनमधून उतरलो, ठाणे स्टेशनला थांबलो आहे आता. आणि मंडळी तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मंडळी तुम्ही ब्लॉगच्या एंडपर्यंत आलात असाल तर एक कमेंट द्यायला विसरू नका. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शाउटआउट देईन, जो पण कमेंट करेन त्याला. तर कमेंट करायला विसरू नका. हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये. तर आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. बाय बाय.